नमो नमः. जय शिवशंभू. आज मी हा व्हिडिओ जो आहे तो मराठीमध्ये बनवायचा प्रयत्न करतो आहे, कारण की खूप दिवसापासून मी मराठीमध्ये एकही व्हिडिओ टाकलेला नाही. म्हणून आता बघा, हे जे आपण फळ घेऊन आलेले आहेत, हे सगळे जे फळं आहेत ते रुद्राक्षाचे फळं आहेत. तर ह्याचवरती आजचा व्हिडिओ राहणार आहे. खूप लोकांना एक डाऊट असतो की रुद्राक्षाच्या फळातून काढल्यानंतर पण याच्यावरची जी दांडी आहे ती तशा तशीच राहते का? तर याचं उत्तर आहे, तशा तशीच कधीच राहत नाही. जसं या फळाला आपण सोलून काढतो तरी त्याच्यानंतर याच्यावरची जी हा डेक आहे हा पण निघून जातो, हा राहतच नाही त्याच्यावरती. म्हणून कधी पण तुम्ही रुद्राक्ष घेतात आणि त्याच्यावरती जर अशी दांडी दिसली तुम्हाला, म्हणजे समजून जावं की ती दांडी जी आहे ती चिटकवलेली आहे. किंवा खूप असं मार्केटमध्ये असे खूप सारे फळं म्हणजे प्रचलितमध्ये आहे की एक फांदी असते, त्या फांदीला आहे ना असे बरेच सारे रुद्राक्षाचे फळं असे लागलेले असतात. फळं तर नाही पण बरेच सारे रुद्राक्ष लागलेले असतात. आता तुम्हीच विचार करा, याला आपण ओपन केलं, खोललं, फळातून काढलं, तर त्याच्यानंतर हे लागलेलं कसं काय असेल दांडी जी आहे ती. त्याचप्रमाणे ते जेवढे पण रुद्राक्ष असतात ते ॲधेसिव्ह कुठल्याही ग्लूनी चिटकवलेले असतात ते, म्हणून त्याला ती दांडी चिटकलेली मिळते. आणि ते जास्त करून तुम्ही बघितलंच असेल मार्केटमध्ये तर रेड कलरमध्येच ते मिळतात. आता हे दोन साईजवाले फळ मी तुम्हाला दाखवतो आहे. लेफ्टमध्ये छोटा साईज आहे आणि राईटमध्ये मोठा साईज आहे. आणि जेवढे पण आहेत सगळ्यांना आहेत ना दांड्या लागलेल्या आहेत, हे तुम्ही एकदम क्लिअरली पाहू शकता. पण हे फळात आहे म्हणून. आता तुम्ही याच्यामध्ये अजून एक विचार करा की आंबा जेव्हा आपण काढतो, आता आंबा की कैरीच घ्या, कैरीला जेव्हा दांडी वगैरे असते किंवा ती म्हणजे झाडाची फांदी वगैरेचं एक स्टीम अशी असते, तर ती आंबा ओपन केल्यानंतर ती कधी अशी लागलेली दिसते का? नाही दिसत. तेच रिझन आहे याच्यात पण, तेच लागू होतं आपल्या रुद्राक्षासाठी. आता आपण मुद्द्यावरती येऊया. हा जो आहे तो रुद्राक्षाचा फळ आहे, याच्यावरती पूर्ण लेअर आहे आणि आतमध्ये तुम्ही जर आता बघू शकत असाल तर याच्या आतमध्ये इथे आतल्या साईडला रुद्राक्ष आहे. याला जर ओपन करायचं असेल ना तर याला पाण्यामध्ये भिजवून ठेवावा लागतो. पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यानंतर तुम्ही याला इझिली ओपन करू शकता. आता जर तुम्हालाही हे सगळे रुद्राक्षाचे फळं परचेस करायचे असतील, विकत घ्यायचे असतील, तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि इकडे स्क्रीनवरतीही तुम्हाला डिस्प्ले होईल माझा मोबाईल नंबर. आणि तुम्हाला वाटलंच व्हॉट्सॲपवरतीही बोलायचं तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सॲपवरही. मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲपची लिंकही दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावरती जाऊनही संपर्क करू शकतात आणि मला कॉन्टॅक्ट करू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. हा एक शॉर्ट व्हिडिओ होता आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करत होतो. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि येणाऱ्या अपडेट्स तुमच्याकडे लवकर पोचतील त्यासाठी. या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या ओळखीमध्ये जेवढे लोक असतील त्यांना शेअर करायचा प्रयत्न करा हा व्हिडिओ. कारण की जे काही तुम्ही वस्तू घेतात ओरिजिनलच विकत घ्या, कुठल्याही फेक गोष्टीच्या चक्करमध्ये पडू नका. म्हणून मी हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.